नमस्कार मित्रांनो, मी लीलेश धर्मे तुमचे स्वागत करत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आम्ही आता येऊन पोहोचलो गणपतीपुळेला। आम्हाला येतपर्यंत सायंकाळ झाली आणि आता जातो तिकडे आणि पाहतो गणपतीपुळे मंदिर। इकडे जो मंदिर आहे तो समुद्राच्या बरोबर काठावरच आहे, त्यामुळे खूप सुंदर आहे। तो तुम्हाला दाखवतो, तिकडचे व्ह्यूज वगैरे सगळं समुद्र पण दाखवतो। आणि सायंकाळ झाल्यामुळे थोडा व्हिडिओमध्ये क्वालिटीचा कमी येईल, तो थोडा कॉम्प्रोमाइज करा। तर आतमध्ये जेव्हा एंटर करतो आपण तेव्हा कारनं जर तुम्ही येता तर 30 रुपये पार्किंग फी घेते। पार्किंग म्हणजे एंट्री फी घेते। आणि इकडे जेव्हा आपण येतो तेव्हा इकडे पार्किंग लावावं लागते। आम्ही इकडे गाडी पार्किंग लावली आहे आणि चाललो सरळ तिकडे। तिकडे गेट आहे, ते गेटमधून आतमध्ये जावं लागते। जी मेन गेट आहे त्यामधून आपल्याला आतमध्ये प्रवेश करावा लागते आणि मग आतमध्ये जावं लागते। तिकडे पाहू आता तुम्हाला रस्ता वगैरे दाखवतो, कुठून जावं लागते, कसं जावं लागते, आणि मंदिर पण तुम्हाला दाखवतो। जर तिथं फोटोग्राफी वगैरे अलाउड असेल तर तुम्हाला आतमधली फोटो पण दाखवतो, नाहीतर माझ्याने जेवढे जमते तेवढे तुम्हाला दाखवतोच। तर समुद्राच्या बरोबर साईडला जिकडे मंदिर आहे गणपतीपुळेच्या, हा इकडे मेन मंदिर आहे। इथून आपल्याला जावं लागते, तिथं आणि एंट्री करायला लागते। आम्ही घेतला प्रसाद, पेढे घेतला, इथं दूध पेढे मस्त आहे। 80 रुपयाचे आणि समोरचे 60 रुपयाच्या, 60 रुपयाचे। आता आम्ही एंटर करतो गेटमध्ये। माझ्या समोर गेट आहे, तुम्ही पाहू शकता। इकडे गेट आहे, इथून आपल्याला एंटर करावं लागते आणि चप्पल इकडे ठेवावं लागते। जुगाड। तर इकडे चप्पल चोरी जाण्याची भीती आहे म्हणून एक चप्पल इकडे ठेवलो मी आणि एक चप्पल तिकडे ठेवलो। तर हा इकडे चप्पल स्टँड आहे, इकडे तुम्ही चप्पल पण ठेवू शकता। एंट्री करते वेळेस तिकडे आपली चेकिंग होते, त्यानंतर आपल्या इकडे वेटिंग लाईनवर लावा लागतो। हे तुम्ही बघू शकता, इकडे सगळे वेटिंगवर लागले आहेत। असे 2 लाईन पडतात, 2 ते 3 लाईन पडतात, तिथून आपल्याला वेटिंग करावं लागते आणि मग तिकडे एंटर करावं लागते। तर माझ्या मागे तुम्ही पाहू शकता इकडे LED लागली आहे, LEDवर पुन्हा लाईव्ह दर्शन मिळत आहे आपल्याला। आता इथून लाईनमधून आतमध्ये जावं लागते आणि तिकडे लोक वगैरे बसले आहेत। जर मंदिराच्या आतमध्ये जर कॅमेरा अलाउड असला तर तुम्हाला शूटिंग करून दाखवतो, नाहीतर मग जेवढं भेटलं तेवढं शूट करून दाखवतो। तर दर्शन घेऊन झाल्यानंतर इकडे महाप्रसादाचे आयोजन केलेलं आहे। इकडे भक्तभजन वगैरे दर्शन घेऊन झाल्यानंतर महाप्रसाद वगैरे घेतात, इकडे पाहू शकता तुम्ही। तर महाप्रसादामध्ये आपल्याला मिळतो चटणी आणि भात आणि काहीतरी लोणचं वगैरे सारखं काहीतरी मिळत आहे। देणगी वगैरे द्यायची असेल तर इकडे एक काउंटर आहे देणगीसाठी, तिथून आपल्याला देणगी द्यायला लागते आणि तिकडून आपल्याला पावती भेटते। हे लोक खूप सारे इकडे देणगी देत आहेत आणि पावती घेतात। तर मित्रांनो, इकडे आतमध्ये जाण्यासाठी एक बोर्ड लागला आहे आणि इथं लिहिलं आहे कॅमेरा नॉट अलाउड। तर मी जेवढं शूटिंग होऊ शकते माझ्यानं तेवढं दाखवतो तुम्हाला, बाकी मग नाही दाखवू शकलो तर थोडे लहान लहान फोटोज वगैरे क्लिप वगैरे तर दाखवेल तुम्हाला।
आतमध्ये कॅमेरा काढण्यास सक्त मनाई होती, म्हणून तिकडे आम्हाला एकही फोटो भेटू शकले नाही. पण आम्ही इकडे बाहेरचे वगैरे फोटो काढतो. बाहेर पण मंदिर खूप सुंदरच दिसतो असा. तुम्ही पाहू शकता मागे पूर्ण मंदिर आहे गणपतीपुळे. तर आम्ही घेतला महाप्रसाद आणि आता निघत आहोत पंढरपूरसाठी. तर गणपतीपुळेमध्ये काजू झाडं खूप प्रमाणामध्ये आहेत. तर इथं पण काजू टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता इकडे. इथं पण काजू मिक्स केलेला आहे आणि टेस्ट खूप छान आहे. आपल्याला या ठिकाणी पोटभर महाप्रसाद मिळत आहे. जर तुम्हाला डबल पाहिजे असेल, तुमच्या पोट नाही भरलं असेल तर तुम्ही डबल मागू शकता आणि खाऊ शकता. इथं आपल्याला लोणचं पण मिळते. तर महाप्रसाद घेऊन झाल्यानंतर इकडे ताटी ठेवायची असते आणि इकडे हात धुवायची सोय आहे आणि थोडं समोर आल्यानंतर इकडे पाणी प्यायची पण सोय आहे. तर तुम्हाला जर प्रसाद वगैरे घेऊन जायची असेल तर जाते वेळी इथं रस्त्यावर प्रसादाचं सेंटर आहे. इथं आपल्याला प्रसाद घेऊन जावं लागते. इथं 25 रुपयाचा एक पॅकेट भेटतो आणि एका पॅकेटमध्ये 2 लड्डू असतात. तर मंदिराच्या बिलकुल साईडलाच बाहेर इकडे आपल्याला एक गॅलरीशी पाहायला मिळते. इथं खूप सारे दुकान लागले आहेत, जिथून आपण गिफ्ट वगैरे सगळं काही घेऊ शकतो. इकडे मूर्त्या वगैरे हे ते सगळं काही मिळते. तर पूर्ण समुद्र दर्शन आणि गणपती दर्शन करून आम्ही बाहेर आलो. ही तीच गेट आहे आम्ही ज्या ठिकाणी एंट्री केला होता. तर उद्या गणपती जयंती असल्यामुळे इकडे खूप मोठी यात्रा भरणार आहे. इथून खूप मोठी यात्रा भरणार आहे इकडून. तर माझ्या मागे जी गेट दिसून राहिली ते आहे पर्यटक निवास. जर इकडे गेला तर पर्यटकांसाठी राहण्यासाठी सुविधा केलेली आहे आणि सरळ इकडे आहे ती पार्किंग आहे.